युतीसाठी आम्ही सक्षम, उद्धव ठाकरे गरजले। मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत। युतीबाबत इंडियाच्या अटी शर्ती नाहीत। बीएमसी ठाकरेंना यश मिळण्याचा भुजबळांचा दावा। राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या चर्चेनं जोर धरला होता। मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर एकाच वाक्यात भाष्य केलंय। इंडिया आघाडी विखुरलेली दिसते, यासाठी आप इंडिया आघाडीतून बाहेर पडलेला आहे। ममता बॅनर्जींची वेगळी भूमिका आहे। अशा वेळेस महाराष्ट्राचं राजकारण बदलत असताना आणि दोन बंधू एकत्र येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष इंडिया आघाडीत राहणार का? पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत। त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत। खरं तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर काँग्रेस वगळता महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष एकत्र आले होते। मराठीच्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधूंनी एकीचा नारा दिला, तर काँग्रेसनं राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतली। त्यामुळेच दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत उद्धव ठाकरे चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत इंडिया आघाडीच्या कुठल्याही अटीशर्ती नसल्याचं वक्तव्य ठाकरेंनी केलंय। तर यावरूनच शिंदे सेनेनं उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय। पण काल कोण दिल्लीला गेलं? काल जेवणासाठी, मेजवानीसाठी, पंचपक्वान्न राहुल गांधींचं खाण्यासाठी कोण गेलेलं आहे दिल्लीला? माननीय एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला जातं ते लपून छपून काही जात नाही। पण ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्रामध्ये येऊन हीन दर्जा लेखून अपमान केला, अशा राहुल गांधींच्या मांडीला मांडी बसून मांडी लावून जेवण करणारे महाराष्ट्राचा उद्धार करू शकत नाहीत। मनसेबरोबर युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि तिकडे जाऊन राहुल गांधीला जाऊन पायगडा घालायच्या, हे आता राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय। त्याच्यामुळे तुम्ही स्वतः दिल्लीला का गेले होते याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच युबीटी चालते हे काल सिद्ध झाले। दुसरीकडे मंत्री छगन भुजबळांनीही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेत त्यांना यश मिळेल असा दावा केलाय। पहिल्याच्या काळात की ते एकत्र आले आहेत, आता पाहूया पुढे युती होते का। नंतर ते आता युतीत ते घरी गेले वगैरे, आणि नंतर मी म्हणालो बहुधा मी मुंबईमध्ये त्यांची युती राहील, निवडणुकांमध्ये बाहेर राहील की नाही मला शंका वाटते। आता त्याप्रमाणे मुंबईत ते एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे। मी हेही म्हटलं होतं की दोन ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकतं, परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक आहेत। त्यातच बेस्टच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली। त्यामुळे खडा टाकून दोन्ही ठाकरे मुंबई महापालिकेसाठी अंदाज घेत आहेत का? आणि बेस्ट नंतर महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू युतीची घोषणा कधी करणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।